नमस्कार. आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंबयाड पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ यासाठी बनवतोय की बऱ्यापैकी आज आवक जास्त झाली. पुणे, नाशिक, इंदापूर सगळीकडे आवक जास्त झाली आणि महाराष्ट्रातही सगळ्या मार्केटला आवक जास्त होती, कारण संपूर्ण महाराष्ट्रात उघडीप झाली. परंतु आपण घाई गडबड करून सगळेच जण मार्केटमध्ये आलात तर मंदी ही पुन्हा जाऊन होऊ नये यासाठी मी मधले काळ पावसाच्या नंतर 2 दिवस आपण थांबा, बुधवार गुरुवार, आणि आपण तरी बरेचसा माल आला, पण जेणेकरून तो कमी अधिक प्रमाणात आला. परंतु आज सगळीकडे आवक जास्त असताना उद्या बंद आहे पुण्यामध्ये मार्केट. पण रविवारी जी आवक होणार आहे तर उद्या नाशिकला जी आवक व्हायची ती होईलच जास्त. रविवारी नाशिकला बंद असेल, पण पुण्यामध्ये आवक रविवारी होताना मापात करा. का करा की ज्यांचा हलका आहे, जे गणपतीला लायक माल आहे, ज्याचे लहान माल जो गणपतीलाच विकला जाणार आहे, तर अशा शेतकऱ्यांनी थोडासा त्याच्यावर जोर द्या. आणि त्याच्यानंतर गणपती बसल्यानंतर ज्यांच्या चांगल्या बागा आहेत त्याचे रेट वाढणार म्हणजे वाढणार. आज प्रचंड आवक होऊन सुद्धा रेट घसरले नाहीत. ज्याची चांगली गुटी आहे की अजूनही 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस टिकू शकते, तेही मार्केटला आणि गणपतीचे माल पण मार्केटला. तर रविवारी जेवढा कमीत कमी आपल्याला माल रविवार, सोमवार, मंगळवार हे थोडासा ज्यांना गडबड आहे त्यांनी नक्की काढा. ज्यांचा माल टिपका येतोय, ज्यांचा माल ओव्हर झालाय, त्यांना अजिबात थांबण्यास मी सांगणार नाही. पण जो माल कडक आहे, जो ग्लिजिंगचा माल आहे, कदाचित आपल्याला जाग्यावर सुद्धा ग्राहक चांगलं मागायला येणार आहे पण आता मागत नाही, अशा सिच्युएशन मध्ये आपण असाल तर समजून घ्या की आज पुणे मार्केटमध्ये उच्चांकी आवक होऊन सुद्धा, नाशिकला उच्चांकी आवक होऊन सुद्धा बाजार 60, 70, 80 रुपये गुटीच्या वरच राहिले. आणि मी छातीटोपणे सांगतो की 2-3 दिवसाचंच वादळ आहे. या 2-3 दिवसाच्या नंतर पुन्हा बाजार खडकणार. आणि बाजार मंदीमध्ये सुद्धा सांगितलं मंदी होणार नाही पावसाच्या वेळेचं. 2च दिवस आपल्याकडे मंद वातावरण झालं पावसाच्या वल्या मालामुळं, पण बाजार कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही. रविवारी थोडीशी आवक चांगल्या मालवाल्यांनी कमी आणा आणि हलक्या मालवाल्यांनी जेवढा आणायचा तेवढा आणा 24 तारखेपर्यंत, हा माझा शब्द आहे. म्हणून मी विनंती करतो की गणपतीच्या तोंडावर 1-2 दिवस तर माल कमीच ठेवा, चांगले हलके, आणि पुढे जाऊन जेवढा माल आणायचा तेवढा आणा. पण बाजार यावर्षी पडून द्यायचं नाही आणि दिलेले नाही त्याचा नक्की आपण फायदा घ्या. एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.